प्रत्येक लीडरच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा फक्त ज्ञान पुरेसं नसतं, जेव्हा फक्त इरादा पुरेसा नसतो, जेव्हा फक्त स्वप्न पुरेशी नसतात. तो क्षण मागणी करतो शक्तीची, दुसऱ्यांवर नियंत्रणाची शक्ती नाही, तर स्वतःच्या आतल्या शक्तीची. आणि ती शक्ती इथेच आहे, मणिपूर चक्र, तुमच्या नाभीच्या आसपास, तुमच्या ऊर्जेचं अग्निकेंद्र. लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये हे चक्र आहे कृती, आत्मविश्वास आणि ओळखीचं केंद्र. जर मूलाधार तुम्हाला स्थिरता देत असेल, जर स्वाधिष्ठान तुम्हाला सर्जनशीलता देत असेल, तर मणिपूर तुम्हाला देतो ॲक्शन, कृती. कारण जो लीडर कृती करत नाही तो फक्त विचार करणारा राहतो. आजच्या आधुनिक मॅनेजमेंटमध्ये आपण बोलतो निर्णय घेण्याबद्दल, जबाबदारी स्वीकारण्याबद्दल, जोखीम घेण्याबद्दल. पण या सगळ्यांचं मूळ स्रोत काय आहे? तो आहे तुमच्या आतली अग्निऊर्जा, तुमचं मणिपूर चक्र. हे चक्र अग्नितत्वाचं प्रतीक आहे. अग्नी काय करतो? तो परिवर्तन घडवतो, तो ऊर्जा देतो, तो नेतृत्व करतो. आणि खरा लीडरही हेच करतो. कमजोर मणिपूर तुमच्यात संकोच निर्माण करतो. तुम्ही जास्त विचार करता, निर्णय पुढे ढकलता, इतरांच्या मान्यतेची वाट पाहता, अपयशाची भीती बाळगता. पण मजबूत मणिपूर, तुम्ही निर्णय घेता, तुम्ही कृती करता, तुम्ही जबाबदारी स्वीकारता, अनिश्चिततेतही ठाम उभे राहता. लीडरशिप म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं नाही, लीडरशिप म्हणजे स्पष्टता. आणि स्पष्टता येते आतल्या शक्तीतून. कॉर्पोरेट जगात यालाच म्हणतात ओनरशिप माइंडसेट. लीडरशिप तंत्रात यालाच म्हणतात मणिपूर जागरण. जेव्हा तुमचं मणिपूर चक्र सक्रिय होतं, तुम्ही म्हणणं थांबवता, मी विचार करतो, आणि म्हणायला सुरुवात करता, चला करूया. कारण कृती हीच विजन आणि वास्तव यांच्यामधली पूल आहे. मजबूत मणिपूर असलेला लीडर आत्मविश्वासी असतो, अहंकारी नाही. जोखीम घेतो, घाबरत नाही. निर्णय घेतो, गोंधळत नाही. टीमचं नेतृत्व करतो, अवलंबून राहत नाही. आता स्वतःला विचारा, काही लोकांकडे उत्तम आयडियाज असतात, पण ते काहीच का करू शकत नाहीत? कारण त्यांचं स्वाधिष्ठान सक्रिय असतं, पण मणिपूर कमजोर असतो. अग्नीशिवाय आयडिया फक्त स्वप्न राहतो. बिझनेसमध्ये हे चक्र तुमची ग्रोथ ठरवतं. कारण वाढीसाठी लागते हिंमत, धाडसी निर्णय आणि अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद. चला पाहूया मणिपूरच्या लीडरशिप स्किल्स. निर्णय घेण्याची क्षमता, स्ट्रॅटेजिक स्पष्टता, आत्मानुशासन, ध्येयावर लक्ष केंद्रित, उत्कृष्ट अंमलबजावणी, आत्मविश्वास. हे चक्र आहे मी करू शकतो याचं. मी प्रयत्न करेन नाही, कदाचित नाही, तर मी करू शकतो आणि मी करणारच. तुमच्या दैनंदिन लीडरशिपमध्ये मणिपूर असं प्रकट होतं. परिणामांची जबाबदारी घेणं, कठीण संभाषणात ठाम राहणं, मीटिंगमध्ये स्पष्ट बोलणं, गरज असेल तेव्हा नाही म्हणणं, टीमकडून काम पूर्ण करून घेणं. कारण लीडरशिप म्हणजे आराम नाही, लीडरशिप म्हणजे जबाबदारी. आता अजून खोलात जाऊया. जेव्हा मणिपूर संतुलित असतो, तुम्ही होता निर्णायक पण संवेदनशील, आत्मविश्वासी पण स्थिर, शक्तिशाली पण जबाबदार. पण जेव्हा तो असंतुलित असतो, जास्त सक्रिय असेल तर तुम्ही अहंकारी, कंट्रोल करणारे बनता. कमी सक्रिय असेल तर तुम्ही घाबरट, अवलंबून आणि निष्क्रिय बनता. म्हणून उद्दिष्ट फक्त ॲक्टिवेशन नाही, उद्दिष्ट आहे संतुलन. लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये मणिपूर हा एक पूल आहे, विजन आणि भावनांच्यात, कृती आणि परिणामांच्यात. जर हा पूल नसेल तर तुमचं विजन कोसळतं. कल्पना करा, एक असा लीडर ज्याच्याकडे विजन आहे, सर्जनशीलता आहे आणि ते पूर्ण करण्याची अग्नी आहे. तो लीडर अजेय बनतो. इथेच क्रिएटिव्ह थिंकिंग आणि कृतीशक्ती एकत्र येतात. कारण कृतीशिवाय क्रिएटिव्हिटी म्हणजे कल्पना, पण क्रिएटिव्हिटी अधिक मणिपूर म्हणजे इनोव्हेशन. तुमचं बिझनेस विजन, तुमचं जीवन मिशन यांना अजून प्लॅनिंगची गरज नाही, यांना गरज आहे अग्नीची. मग मणिपूर कसा जागृत कराल? फक्त आध्यात्मिक नाही, तर व्यावहारिक पद्धतीने. छोटे निर्णय पटकन घ्या, रोज शिस्त विकसित करा, आत्मविश्वासाने बोला, अस्वस्थ परिस्थितीत पाऊल टाका, प्रत्येक परिणामाची जबाबदारी घ्या. प्रत्येक कृती अग्नीला वाढवते. लक्षात ठेवा, आत्मविश्वास दिला जात नाही, तो तयार केला जातो कृतीतून. जितकी जास्त कृती तितकं मजबूत मणिपूर. आणि एक दिवस तुम्ही स्वतःवर शंका घेणं थांबवता, इतरांच्या परवानगीची वाट पाहणं थांबवता, अपयशाची भीती संपते आणि तुम्ही लीड करायला सुरुवात करता.
कारण लीडरशिप हा पद नाही, लीडरशिप ही एक ऊर्जा अवस्था आहे आणि ती ऊर्जा तुमच्या मणिपूरमधून येते. म्हणून आज फक्त विजनबद्दल विचार करू नका, फक्त मिशनबद्दल बोलू नका. तुमची अग्नी प्रज्वलित करा, तुमचं मणिपूर सक्रिय करा, शक्तीने लीडरशिप करा. कारण जग आयडियाजला फॉलो करत नाही, जग त्या लीडर्सला फॉलो करतं जे कृती करतात. स्वतःला पुन्हा घडवा, तुमच्यातील लीडरला प्रगट करा. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.